अखेर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेत। कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गट आणि शरद पवार गट यांनी एकत्र येत युतीचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय। राजर्षी शाहू विकास आघाडीच्या नावानं ही युती लढणार असून या निर्णयाची घोषणा मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली। हसन मुश्रीफ यांच्या पुढाकाराने झालेल्या या बैठकीत डॉक्टर नंदाताई बाभुळकर आणि माजी आमदार राजेश पाटील यांनी हातमिळवणी केली आहे। दोन्ही नेत्यांनी पक्षाची एकात्मता आणि विकासासाठी पुरोगामी विचारांनी एकत्र येणं गरजेचं असल्याचं सांगितलं। भाजपा विरोधात आता एल्गार पेटला असून शिवाजी पाटील यांच्या विरोधात एकजुटीनं लढा देण्याचं आवाहन करण्यात आलंय। या युतीमुळे चंदगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय निश्चित असल्याचा विश्वास हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये या एकीमुळे कोल्हापूरचं राजकीय गणित बदलणार आहे। दोन वेगळ्या वाटांवर चालणारे गट आता एकाच दिशेने निघालेत आणि या नव्या समीकरणामुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठा भूकंप येणार यात शंका नाही। अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी त्याचं काय महाराष्ट्राला फॉलो करा आणि YouTubeवर सबस्क्राइब करायला विसरू नका।